भयमुक्तो भ्रमाम्यहं ज्ञानाब्धयेतुतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि। चतुर्भुजे चुद्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे पुण्ड्रेक्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदैकमातः मातामलकतश्यामा मातंगी मदशालिनी कटाक्षयतु कल्याणी कदम्बवनवासिनी जय मातंगतनये जय नीलोत्पलद्युते जय संगीत रसिके जय लीला शुभप्रिये रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। आज आपण सगळेच एका फार मोठ्या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार झाल्याचं एक धन्यता आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे। आपण आहोत आणि ती धन्यता लाभलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याचा लढा पाहता आला नाही, आपल्या पिढीने फारसा पाहिला नाही स्वातंत्र्याचा लढा। पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशी काय भावना त्या लोकांच्या असतील त्या सगळ्या भावना आज आपल्या आहेत, हे लक्षात ठेवा। गेले 500 वर्षापासूनचा जो इतिहास आहे, 1528 पासून हे बाबर आला आणि बाबराने ते मंदिर पाडलं, ते 1528 पासूनचा इतिहास ते 1528 ते 2023 इतक्या वर्षाचा हा 400 जवळपास 94-95 वर्षाचा म्हणजे 500 वर्षाचा हा सगळा इतिहास। या इतिहासाचे आज पूर्णपणे त्याला काय म्हणतात फळ मिळणं, तो संघर्ष जो केला अनेक साधू संतांनी अनेकांनी या संघर्षासाठी आपलं बलिदान दिलं, खूप लोकांनी आहुत्या दिल्या, अनेक राजे राजपूत गेले, अनेक स्त्रिया गेल्या, अनेक कारसेवक ते अलीकडले या 30 वर्षात 85 पासून तर कारसेवक 90 वगैरे, पण त्याच्या आधी सुद्धा अनेक नागा साधू गेले। त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये स्वामी करपात्रीजी, स्वामी धर्मसम्राट करपात्रीजी स्वामी महाराज यांनी हे आंदोलन सुरुवात केली, त्याच्यातही त्यांना बऱ्याच वेळा अपयश येत गेलं आणि असं करत 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 आज हे यश आपल्याला प्राप्त झालेलं। 500 वर्षाच्या या ह्याच्यामध्ये या सगळ्यांचं स्मरण करणं हे अत्यंत आनंदाचं आहे आणि आपण या आनंदाचे साक्षीदार झालो आहोत। आज आपल्याला हे पाहायला मिळत आहे की प्रत्यक्ष रामाची मूर्ती तिथं स्थापन झाली, आज प्राणप्रतिष्ठा झाली। श्रेयांशी बहुविज्ञानी या न्यायाने त्याच्यातही आपल्या लोकांनी जो काही खोडा घालायचा तो घालण्याचा प्रयत्न, आपल्या हिंदूंच्या मध्ये ती एक सवय, हिंदूंना ती सवय त्यांच्या असल्यामुळे त्यांनी ते करायचे ते सगळे प्रयत्न केले। पण तरी सुद्धा भगवंताची इच्छा असली की म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा दुय्यम ठरतात आणि आपोआपच एक वातावरण निर्मिती जशी होते, त्याप्रमाणे आज हे 2023च्या आपला 22 जानेवारी 2024 या दिवशीचा हा दिवस हा इतिहासात खरोखर सुवर्णाक्षराने लिहिणार आहे। आणि आपल्याला उद्या जर भगवंताने विचारलं बाबा रे तुझ्या जन्मात तू काय सार्थकता केली, काय चांगलं पाहिलं, तर निश्चितच आपण उद्या भगवंताकडे गेल्यानंतर आपण सगळे सांगू शकू की आम्ही हा अत्यंत सुवर्णक्षण पाहिलेला आहे आमच्या जीवनामध्ये, अशी एक नोंद आपल्या घटनेमध्ये झालेली आहे। रामाचं जे कार्य आहे, आता काही लोक म्हणतात की मंदिर कशाला पाहिजे होतं, मंदिराची गरज काय वगैरे वगैरे, असे अनेक फुटकळ प्रश्न असतात, त्याच्याकडे फार लक्ष देऊ नये। पण तरी सुद्धा काही वेळा काय होतं की आपल्यासारखे सश्रद्ध माणसाला असं वाटायला की खरंच मंदिराची गरज आहे की नाही, पण त्याच्यासाठी एक उत्तर देतो आणि मग आपण जो विषय दिला त्या विषयाकडे जातो की भारताची क्रिकेटची टीम जिंकली तर आपल्याला आनंद होतो की नाही, काय संबंध आहे? सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड ब्रेक झालं किंवा रेकॉर्ड त्याने केलं, त्याने 10,000 रेकॉर्ड केलं, तेव्हा सगळ्या भारतातल्या लोकांना आनंद झाला, संबंध काय? किंवा त्याने शतक मारलं, संबंध काय? आपल्याला आनंद होतो की नाही? त्याचं एक कारण आहे की ती जी अस्मिता, आपल्याला असं वाटतं की सचिन तेंडुलकर हा एकटा सचिन तेंडुलकर नसतो, तो सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व करणारा असतो। विराट कोहली जो तो आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि आपली टीम, आपले खेळाडू ज्यावेळेस उच्च काही करतात, ज्यावेळेस ते काही यश मिळवतात, त्यावेळेस ते यश जणू काही मला मिळालं असं आपल्याला वाटत असतं। ती एक एकीकरणाची अस्मिता आहे, ही अस्मिताच या मंदिराशी जोडलेली, हे लक्षात ठेवा। आणि या अस्मितेसाठी मंदिर आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा। भारताची सगळी अस्मिता म्हणजे भारताला सगळ्याला एकत्र जर करायचं असेल तर आपल्याकडे काय आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं एकच उत्तर आहे, प्रभू रामचंद्र आहे। राम असं आहे
रामाचं दैवत आहे किंवा राम असं एक आदर्श चरित्र आहे की जे सगळ्या भारतातला एकत्र करू शकतं. भारतालाच नाही, भारताच्या बाहेरच्या सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतं. देशामध्ये आणि देशाच्या बाहेर जवळपास 120 रामायण उपलब्ध आहेत. देशाच्या बाहेर सुद्धा रामायण आहेत. इंडोनेशियाचं रामायण वेगळं आहे. प्रत्येक देशामध्ये रामायण झालेलं आहे. प्रत्येक जण म्हणतो की राम आमचा आहे, म्हणजे त्या देशाचा माणूस तर म्हणतोच आहे. भारताचा तर राम आहेच आहे, पण इतर देशातले लोक सुद्धा राम आमचा म्हणतात. बाली सारख्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर ते म्हणतात की बालीचे आहे इथं रामचंद्र येऊन गेलेत म्हणतात. म्हणजे या सगळीकडे तुम्ही अशा देशात जर बघितलं तर रामाचं एवढं अस्तित्व आहे. यात काय वैशिष्ट्य आहे? याचं एकच वैशिष्ट्य, रामाचं संपूर्ण चरित्र जर तुम्ही पाहिलं, संपूर्ण रामाचं चरित्र पाहिलं तर फक्त आणि फक्त रामाच्या चरित्रात त्याग आहे, बाकी काही नाही. तप आहे. आदर्श असणारे जेवढे लोक आहेत आपले, आता आपल्याला आदर्श म्हणून आपण ज्यांचं ज्यांचं नाव घेऊ, त्या सगळ्यांचा आदर्श जर कोण असेल तर तो प्रभू रामचंद्र आहे. रामो विग्रहवान धर्म साधु सत्य पराक्रम, असं वाल्मिकी रामायण असं म्हणतो की प्रभू रामचंद्र यांच्या जीवनाचं जर वैशिष्ट्य काय असेल, प्रभू रामचंद्र कोण आहेत, तर असं म्हणतं की साक्षात धर्मानं रामाचं रूप धारण केलेलं आहे. भगवंताने रामाचा अवतार का धारण केला, यही कारण सांगत असताना भागवतकर असं म्हणतात, मर्त्यावतारस्त्विहमर्त्य शिक्षणम, मनुष्यानं जगावं कसं, माणसानं कसं राहावं, कोणाशी कसं बोलावं, गुरुशी नातं कसं असावं, भावाशी नातं कसं असावं, वडिलांशी नातं कसं असावं, आईशी नातं कसं असावं, अपकार करणाऱ्याशी नातं कसं असावं, या शत्रुत्व बाळगत असताना तर शत्रुत्वही कसं नीट पालन करावं, याचं सगळ्याचं उच्चतम आदर्श, कुठली वस्तू घ्या तुम्ही, त्या उच्चतम आदर्शामध्ये प्रभू रामचंद्र बसतात, हे लक्षात ठेवा. रामोद्विर्णाभिभाषते. रामाचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे राम कधीच दोनदा बोलले नाही. कधीच त्यांना मीडिया पुढे जाऊन असं सांगावं वाटलं नाही की ते माझं मत होतं, पक्षाचं नव्हतं वगैरे, असं काही सांगायची गरज पडली नाही, किंवा मी बोललोच नाही, लोकांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला, असं कधी झालं नाही. रामोद्विर्णाभिभाषते. स्वतः प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकी रामायणामध्ये एका ठिकाणी असं म्हणलं, लक्ष्मीचंद्रात अपे यादवा हिममानवा हिमंत जे, की एक वेळ चंद्राची शोभा चंद्राला सोडून जाईल, हिमालयाच्या वरचा बर्फ हिमालयाला सोडून जाईल, पण रामोद्विर्णाभिभाषते, पण राम पुन्हा एकदा बोललेलं कधी वापस बदलणार नाही. एक वेळ या सगळ्या गोष्टी होतील, किंवा समुद्र आपले मर्यादा अतिलंघये सागर, सागर आपली मर्यादा ओलांडेल, पण रामोद्विर्णाभिभाषते. राम मात्र कधी दोन वेळा बोलणार नाही. राम बोलेल तो एकदाच बोलेल, आणि जे बोलेल तेच शेवटपर्यंत असेल. हे रामाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून एकवचनी, एकबाणी आणि एकपत्नी हे व्रत असलेलं रामचंद्रांचं जे चरित्र आहे, त्या चरित्राकडे तुम्ही कुठल्याही दृष्टीनं पहा, कोणत्याही, म्हणजे परमात्म्याच्या दृष्टीनं पहा, नाहीतर एक साधा, एक राजकुमार, एक सामान्य मनुष्य, या दृष्टीने जरी तुम्ही रामचंद्राचं चरित्र पाहिलं तरी रामचंद्रांच्या चरित्रामध्ये तुम्हाला आदर्शच सापडेल. रामचंद्रांच्या चरित्रामध्ये कुठेही नाव ठेवण्यासारखं, बोट ठेवण्यासारखं असं काहीही तुम्हाला सापडणार नाही, काहीही सापडणार नाही. इतकं रामचंद्रांचं चरित्र अत्यंत साधं, सरळ आणि अत्यंत सरळ आणि सगळ्यांना आदर्श होते. राजा असला तरी रामचंद्र हे वनवासी पडेल. परवा एका कोणाला आपल्या लोकांना साक्षात्कार झाला ना की राम आमचेच आहेत म्हणून, पण राम आमचे आहेत असं नाहीये. आपण पण तेच म्हणतो की राम आपले आहेत. इतके दिवस त्यांना साक्षात्कार नव्हता राम आपले, आता त्यांना आमचे वाटायला लागले. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यामधला, कळलं का? वस्तुतः राम जे आहे ते सगळ्यांचेच आहेत. राम वनवासी आहेत, राम अभिजनाचे पण आहेत. आलं का लक्षात? राम हा मुळातच मानवांसाठी निर्माण झालेला, म्हणून राम हा एकट्या भारताचा आहे असं नाहीये. विश्वातल्या, या जगतातल्या प्रत्येक माणसानं कसं वागावं हे शिकवण्यासाठीच रामाचं चरित्र आहे. आता रामानं वडिलांशी कसं वागायचंय, भावाशी कसं वागायचंय ठरवलेलं आहे. रामचंद्रांना वाटलं असतं तर त्यांनी आपला राज्याचा अधिकार सोडला नसता. एक साधी घटना आहे ना. तुम्ही रामांच्या घटनेकडे जर पाहिलं, जीवनाकडे जर पाहिलं, तर काय ती काही वर काय मागते आणि यांना वनवासात जावं लागतं. रामाने वनवासात जावं अशी कोणती चूक रामाकडून घडली? कोणतीच चूक नाही. रामांच्या जीवनाचा जर तुम्ही विचार केला तर रामांनी जेवढं काही दुःख भोगलं, या सगळ्या दुःख भोगण्यामध्ये प्रत्यक्ष रामांची कुठलीच चूक नव्हती. म्हणजे ते भले वनवासात जाण्याची असो, नंतर सीता त्याग असो, या दोन्ही ठिकाणी त्यांची कुठलीही चूक नव्हती.
रामाने वनवासात जावं. आपण युधिष्ठिराला म्हणू शकतो महाभारत काळामध्ये की तो दूध खेळला, रामाने असंही केलं नाही. आपण म्हणू शकतो त्याची बुद्धी मारल्या गेली, युधिष्ठिराची धर्मराज म्हणत होता पण बुद्धी मारल्या गेली, दूध खेळला. पण रामानं काय केलं असं? काहीच केलं नाही. काहीही न केलेलं असताना सुद्धा रामाला वनवासात जावं लागलं आणि जाण्याचा आदेश त्या दशरथानं दिला. वस्तुतः जर विचार जर केला तर दशरथाला अधिकार होता का? नीट संविधानिकरित्या जर विचार केला, आजच्या भाषेत बोलायचं झालं, संविधानाच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर दशरथाने काही राज्य मिळवलेलं नव्हतं. राज्य जे आहे ते पूर्णपणे परंपरा प्राप्त राज्य, दशरथाचं राज्य नाहीये. तुम्ही जर रामायण काढून पाहिलं तर रामायणामध्ये रामाला राज्याभिषेक करायचा याची जी घटना घडलेली ती अशी आहे की दशरथ एक दिवशी आपल्या आरशासमोर उभा होता आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपला एक केस पांढरा झालाय. त्यामुळे त्याला लक्षात आलं की आता आपल्याला वनात जायची आपली आहे. कारण रघुवंशीय लोक जे आहेत ते रघुवंशीयांचं असं आहे की शैशवे भ्यस्त विद्याना यौवने विषयीषिणा वार्धक्ये मुनिवृत्तीना योगे नाट्ये तनुत्यजा, असं रघुवंशीयांचं चरित्र आहे की ते लहानपणी बरोबर 8व्या वर्षी त्यांची मुंज होणार, ते 8 ते 20 वर्षापर्यंत ते विद्या अध्ययन करायचं. त्याच्यानंतर 20 ते 50 वर्षापर्यंत किंवा 25 ते 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम करायचा आणि 50 वर्ष झालं की वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं. 75 वर्षापर्यंत तप करायचं आणि 75 वर्ष झाली की योगे नाट्ये तनुत्यजा. नंतर आपले जे शरीर आहे, रघुवंशीय राजांचं एक वैशिष्ट्य असे, एकही राजा अंथरुणावर चितपत पडून मेलेला नाहीये. कोणी पॅरालिसिस झाला मेला किंवा बीपी वाढला मेला असं काहीही झालेलं नाही त्याचं. त्यानं संपूर्ण जो राजा असेल, रघुवंशी जो राजा असेल त्या राजानं आपलं शरीर स्वेच्छेनं सोडलेले, योगानं सोडलेले, समाधी लावून सोडलेले, हे रघुवंशी राजांचं जीवनक्रम आहे. म्हणून ज्यावेळेस दशरथाला हे लक्षात आलं की आपल्या डोक्यावरचा एक केस पांढरा झालाय म्हणजे आता आपण वनवासात जाऊन तप करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून त्यानं असं ठरवलं की आता आपलं हे राज्य आपल्या उत्तराधिकाऱ्यांना दिलं पाहिजे. रामाला जेव्हा हे वाटणं त्याला स्वाभाविक आहे, त्याला वाटत होतं, पण त्याला जरी वाटलं तरी सगळ्या लोकांना पटतं की नाही हे बघण्यासाठी त्यानं संसदेच्या लोकांची म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. मंत्रिमंडळांच्या समोर हा प्रस्ताव मांडला. रामचंद्रांनी सांगितल्यासारखं रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा, त्याला युवराज्याभिषेक घोषित करायचं म्हणून त्यांनी प्रस्ताव मांडला. मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पुन्हा मंत्रिमंडळात एक असा प्रस्ताव आला की जनतेचं मत काय ते घ्यावं, म्हणून जनतेच्या तर्फे काही लोकांना बोलवण्यात आलं की बा रामाला राज्याभिषेक केला तर चालेल का तुम्हाला. जनतेनं होकार दिला, जनतेलाही मान्य झालं. पण जनतेतून निवडला गेलेला, मंत्रिमंडळात निवडला गेलेला असा तो राज्याभिषेक आहे. तो काय फक्त एक त्या दशरथाच्या मनात आला त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी सांगून टाकलं असं घडलेलं नाहीये. हे सगळं ज्याला संविधानिकरित्या म्हणतात, अगदी मंत्रिमंडळाचा प्रस्ताव वगैरे मांडून संविधान म्हणजे विधानसभेमध्ये ते प्रस्ताव मंजूर करून त्याच्यावर सगळ्यांची सभापतीची शिक्का सही वगैरे काय असेल ते घेऊन मग त्यांनी ते सांगितलेलं होतं की आता राज्य दिलेलं आहे. आता हे संविधानिकरित्या ज्या राज्याचा राज्याभिषेक रामाला करायचा आहे, आता त्याच्यावर एकट्या दशरथाचा अधिकार आहे का? दशरथ म्हणू शकतो का? अडचण दशरथाची ती आहे. ज्यावेळेस काही म्हणाली की पहिल्या वरानं राम वनवासाला जाऊ द्या, दुसऱ्या वरानं भरताला राज्य देऊ, त्या अडचण दशरथाची काय झाली ती ही झाली की आता मी हिला जरी हो म्हटलं तरी असत्य आहे आणि मंत्रिमंडळाला जरी म्हटलं तरी असत्य. अडचण दशरथाची ही होती. आता बायकोसाठी मंत्रिमंडळासमोर सांगायचं म्हणजे किती अवघड आहे. नाही माझी बायको म्हटली की हे बदलायचा निर्णय असं तर सांगू शकत नाही. किती जरी खरं असलं तरी माणूस बायकोच ऐकतो. हे जरी खरं असलं काही जरी असलं तरी मंत्रिमंडळात कसं सांगू शकेल तो की नाही माझी बायको म्हणली म्हणून असं झालं म्हणून. अडचण ती आहे त्याच्यासमोर. आणि म्हणून दशरथ जो आज्ञा देतो म्हणजे तुम्ही रामायण जर मूळ वाल्मिकी रामायण जर पाहिलं, परवा कोणतरी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांनी असं एक सांगितलं की वाल्मिकी रामायणात कशातला वाल्मिकीचा राम कसा खरा, ते त्यांना हे कळलं नाही. म्हणजे अभ्यासक आहेत की नाही मला शंकाच आली ते विधान ऐकल्यानंतर की कोणत्याही माणसाचं चरित्र तत्कालीन समकालीन
इतिहासकारांनी लिहिलेलं चरित्र जास्त प्रामाणिक समजलं जातं. म्हणून शिवाजी महाराजांचं सर्वात प्रामाणिक चरित्र कोणतं आहे माहितीये का? कवी परमानंदाने लिहिलेलं शिवभारत नावाचं चरित्र जे आहे ते सर्वात प्रामाणिक चरित्र आहे. त्याचं कारण असं आहे की कवी परमानंद शिवाजी महाराजांच्या दरबारात होता. तो 30 वर्ष होता. त्यानं शिवाजी महाराजांचं चरित्र सगळं जे विचार हे झाले, त्यांचा जन्म वगैरे सगळं जे विचारलेलं आहे ते जिजाऊला विचारू लिहिलेलं आहे आणि मग त्यांनी ते चरित्र लिहिलेलं आहे. तसं वाल्मिकी हे जे आहे हे रामाच्या समकालीन होते. रामाचं चरित्र त्यांनी पूर्ण स्वतः जाणलेलं आहे. नुसतं स्वतः जाणलं असं नाही, रामायण लिहिण्याच्या आधी त्यांनी कमीत कमी 4 ते 5 वेळा त्या लोकांना, म्हणजे काही लोकांना ते भेटले, नारदांना भेटले, त्याच्यानंतर काही अयोध्येतल्या लोकांना भेटले आणि त्या प्रत्येकाकडून एक प्रकारे खात्री करून घेतील मग चरित्र लिहिलं. जसं एखादं चरित्र लिहित असताना चरित्राचा एक क्रायटेरिया असतो. झाली आपण चरित्र लिहिताना तेवढा क्रायटेरिया पाहत नाही, पण खरा क्रायटेरिया असा आहे, एक घटना तिघांना विचारायची. तिघांनी जर ती हो म्हटली तर मग ती घटना योग्य, अशा पद्धतीने चरित्र लिहायला पाहिजे. आणि हा क्रायटेरिया, हे जे काही नियम आहे हा वाल्मिकींनी पूर्ण केलेला आहे. स्वतःच्या तपश्चर्येने, म्हणजे समाधी अवस्थेमध्ये त्यांनी स्वतः पाहिलं, त्याच्यानंतर अयोध्येतल्या काही लोकांशी चर्चा केली आणि त्याच्यानंतर नारदांना विचारलं. अशा 3 वेळा त्याचे ते घटना तपासून लिहिली. म्हणून वाल्मिकींनी लिहिलेलं जे चरित्र आहे ते जास्त प्रामाणिक आहे. त्या चरित्रात वाल्मिकी काय म्हणतात ते सांगतो मी तुम्हाला, की दशरथ कुठंही पूर्ण वाल्मिकी रामायणात असं म्हणत नाही की रामा जा तू वनवासात जा, ही दशरथाची आज्ञा नाही. दशरथाची ही आज्ञा नाही. दशरथाची आज्ञा एकदम उलटी जी आपल्यासारख्यांना मान्य होऊ शकते. आणि ती कोणती आहे? दशरथ असं म्हणतो की संवैधानिकरित्या जर सगळा विचार जर केला तर माझं बोलणं, की मी जे वचन दिले ते पूर्ण विचार न करून दिलेलं वचन आहे, मागे कधीतरी दिलेलं वचन आहे. तुम्ही जर घटना पाहिली तर कुठल्या तरी काळी तिने मदत केली होती एका युद्धामध्ये, म्हणून त्यानं सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. ती म्हणली मी तुम्हाला पाहिजे तेव्हा मागेन. म्हणजे पुढं काय येईल काय नाही, म्हणजे विचार न करता बोलून गेलेलं वचन आहे. म्हणजे उद्या राज्यावर आपत्ती जर येईल अशा पद्धतीने विचार न करता दिलेलं वचन हे मान्य होत नाही, हे वस्तुस्थिती. म्हणून तो असं म्हणतो की मला स्त्रीजित असल्यामुळे, मी तो स्वतःला स्त्रीजित म्हणून घेतो दशरथ, आणि तो असं म्हणतो की मला तुरुंगात टाकून दे. कोण म्हणतो? दशरथ. म्हणजे दशरथाची जी आज्ञा आहे ती ही आहे की मला तुरुंगात टाक आणि राज्यावर बस. खरी आज्ञा दशरथाची ही आहे. रामचंद्रांना जी खरी आज्ञा आहे ती दशरथाची ही आहे की मला तुरुंगात टाक आणि राज्यावर बस. हेच विधान लक्ष्मण करतो. लक्ष्मण म्हणतो वद्यताम बद्यताम अभी, एक तर त्याला मारून टाकून म्हणतो कोणी जर समोर आलं, नाही तर त्याला बांधून टाकून, म्हणजे त्याला ह्याच्यात टाकून तुरुंगात टाकून. म्हणजे लक्ष्मणही तेच बोलतो, नीतिशास्त्रानुसार दशरथही तेच बोलतो. आता मला सांगा, रामांनी जर हे ऐकलं असतं, जे दशरथाने सांगितलं ते रामाने ऐकलं असतं, तर रामाचं चुकलं असतं का? रामाचं चुकलं नसतं, संविधानिकरित्या चुकलं नसतं, पण राम आदर्श झाला नसता, हे लक्षात ठेवा. रामांच्या आदर्शाची खरी मेघ हित आहे. रामांनी जर हे केलं असतं, या पद्धतीने संविधानिकरित्या केलं असतं, तर रामावर कुठलाही अभियोग कोणीही चालू शकलं नसतं. याचं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संविधानिकरित्या या राज्यावर काही दशरथाचा पूर्ण अधिकार नव्हता, कारण त्याला परंपरेने मिळालेला आहे आणि नियमानुसार ज्येष्ठ पुत्राला मिळतं, त्यामुळे तो हक्क पहिला जायचा होता. बरं, हक्क जाण्यासाठी जसं महाभारतात धृतराष्ट्र आंधळा होता म्हणून त्याचा हक्क आपोआप बाधित झाला, तसं कुठलंही कारण रामांकडे नव्हतं की ज्याचा अधिकार बाधित व्हावा. ज्याचा अधिकार बाधित व्हावा, अनपढ आहे का, अशिक्षित आहे का, तर अशिक्षित नाही. राम हा स्वतः अत्यंत विद्वान, म्हणजे यजुर्वेदेषु श्रेष्ठ असं म्हटलंय. रामाचं यजुर्वेदात अत्यंत तयारी होती, यजुर्वेदेषु श्रेष्ठ हे. त्याच्यानंतर वास्तुशास्त्र, म्हणजे रामाला जे येणारी शास्त्र आहेत याची जी कल्पना जर केली तर आपण विचार करू, रत्नशास्त्र रामाला येत होतं, वास्तुशास्त्र रामाला येत होतं, रामाला सगळ्या कला येत होत्या. अंथरूण कसं टाकायचं, अंथरूण टाकण्याची एक कला आहे. आता आपण कसंही टाकतो ते सोडून द्या, पण असे एक जुनी गोष्ट आहे की एक राजकुमारानं अंथरूण टाकण्याची परीक्षा घेतली, तर 7 गाद्या अशा ठेवल्या होत्या. 7 गाद्यावर त्याने अंथरूण टाकलं आणि त्यानं झोपल्यानंतर सुद्धा म्हणलं की खाली 7व्या गादीच्या खाली एक केस आहे म्हणला, तो मला टोचला म्हणला, आणि ते काढल्यानंतर निघाला एक केस. याला अंथरूण टाकण्याची कला म्हणतात.
आता ही कला शिकवायची म्हणजे ते किती अवघड आहे. हे अंतरण टाकण्याच्या अशा कला, या सगळ्या कला रामाला येत होत्या. म्हणजे शिक्षणाच्या क्रायटेरियात जर विचार केला तर शिक्षण होतं, विद्वत्ता होती, अस्त्रशस्त्र सगळं येत होतं. कारण वयाच्या 15व्या वर्षी प्रभू रामचंद्रांनी मारीच आणि सुबाहू या दोघांचा पराभव केलेला होता, म्हणून त्यांनी आपला पराक्रम ज्याला म्हणतात तो सिद्ध केलेला होता. तिथं काय काकपक्ष द्रव्येत याचितच तेजसामीन वयस समीक्षतेचं कालिदास म्हणतो की कालिदासानं म्हटलं की इतक्या लहान वयीत कसं काय त्यांना नेलं, तर ते तेजस्वी जे माणसं असतात त्यांच्या वयाकडे पाहायचं नसतं, असं रामाचं हे व्यक्तिमत्व होतं. कुठल्या दृष्टीने राम बाधित होईल असं नव्हतं. आणि संविधानिकरित्या मी आता जे मांडलेले मुद्दे, या मुद्द्यानुसार सुद्धा रामाने जर राज्याभिषेक आपला स्वतःला करून घेतला असता तरी चूक झालं नसतं, कळलं का. पण राम आदर्श झाला नसता. रामाने राज्य सोडलं, का सोडलं त्याचं एकमेव कारण आहे की रामाने वडिलांच्या वचनाचं परिपालन केलं. या शब्दाचा अर्थ की वडिलांनी जे वचन दिलं कोणाला, कैकेयीला, आणि 2 वचनामध्ये जो दशरथ धर्मशास्त्रामध्ये अडकला होता, इकडं अड आणि तिकडं वीर, बायकोचं ऐकलं तर तिकडं संविधानाप्रमाणे चालणार नाही, आपण लोकांना जे बोललो ते आपलं खोटं ठरेल, लोकांचं ऐकलं तर बायकोला दिलेलं वचनाचं खोटं ठरेल. या दोन्हीचा जो पेच त्याच्या समोर आलेला होता, इकडं आड तिकडे वीर जी झाली होती, त्या पेचातून प्रभू रामचंद्रांनी दशरथाला बाहेर काढलं. म्हणून रामाचं वैशिष्ट्य काय ते हे, राम मोठा कुठे, तू इथं ठरतो राम मोठा. त्यानं स्वतःच्या स्वार्थाचा विचार नाही केला, त्यानं स्वतःचा कुठलाच विचार केला नाही. खरं म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर वाल्मिकी रामायण किंवा रामायण काळातले जे 4 भाऊ आहेत, हे 4 भाऊ एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. कोण कोणासाठी म्हणजे कोणासाठी काय केलं, म्हणजे आता लक्ष्मणाला कोणी सांगितलं ते तू वनवासाचा, पण तो आपोआप निघून गेला, रामाबरोबर गेला. त्याला कोणीच सांगितलं नव्हतं. वरदानामध्ये कुठेही असं मागणी नव्हती की लक्ष्मणानं वनवासात जावं, आहे की नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की या सगळ्या गोष्टीचं जर आपण चिंतन केलं तर रामाचं आदर्शत्व जे आहे, राम आदर्श 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 असं आपण म्हणतो. रामाकडून काय शिकायचं, कधी कधी आपल्या घरात असे प्रसंग येतात ना, हे चरित्र कशासाठी वाल्मिकींनी सांगितलं आपल्यासमोर, कशासाठी मांडलं, तर खरं बोलावं हे नुसतं सांगून चालत नाही, तसं आचरण करणारी माणसं समोर असावी लागतात, तर माणसं आचरण करतात. जर तशी माणसं जर नसतील, आत्ताच बघा अशी माणसं आता आपल्या काय म्हणतात त्याला, आपल्या जीवनातून कमी झाली. या 10-20 वर्षामध्ये अशी माणसं आपल्याला दिसत नाहीयेत. यामुळे एखाद्याने किती पुढे होऊन काम केलं तरी आपले सामान्य लोक एकमेकांमध्ये बोलताना काय बोलतात, त्याचा काहीतरी फायदा असल्याशिवाय तो करणार नाही. फायदा नसताना काही कोणी माणूस काम करू शकतो याचा आज आपला विश्वास राहिला नाहीये. पण 10-20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी अशी कितीतरी कुटुंब होते की ज्या कुटुंबामध्ये कोणी कोणाचं नसायचं, फक्त माणुसकी म्हणून त्या लोकांनी त्यांना सांभाळलेलं आहे. कुठलाही फायदा नव्हता, त्याची कुठली इस्टेट नव्हती, असे कितीतरी लोक आणि कुटुंब तुम्हाला सापडतील. प्रत्येक गावात तुम्हाला असं एखादं कुटुंब सापडेल की ज्याचा एका घरामध्ये एखादा तरी माणूस असा असायचा की ज्याच्या पैशाचा, संपत्तीचा किंवा अगदी काही वेळा तर रक्ताचा सुद्धा संबंध नसायचा, पण त्याला केवळ माणुसकी म्हणून लोक सांभाळायचे. ती आज आपल्याकडे राहिली नाही. तर ह्या आदर्श ठेवण्यासाठी वाल्मिकींनी हे का चरित्र सांगितलं आपल्याला, तर आमच्यामध्ये ही उर्मी जागृत झाली पाहिजे, आमच्यामध्ये नीती जागृत झाली पाहिजे. धर्माचरण आम्ही करत असताना धर्माला नीतीची जोड आम्ही दिली पाहिजे. कारण नुसता नीतीशिवाय धर्म हा विधुर आहे. विधुर या शब्दाचा अर्थ ज्या मनुष्याची पत्नी मेलेली असते तो विधुर असतो, आणि ज्या स्त्रीचा पती गेले होते तिला विधवा म्हणतात. हे दोघही कर्माचे अधिकारी नसतात, हे एक लक्षात ठेवा. कर्म करत असताना विधवाही अधिकारी नाही आणि पत्नीरहित मनुष्यही अधिकारी नाही. कर्म करू शकत नाही, दोघंही करू शकत नाही. लोक असं म्हणतात, अर्धवट ज्यांना धर्माचं ज्ञान आहे ते म्हणतात फक्त स्त्रियांवरच अन्याय, स्त्रियांवर अन्याय नाही, पुरुषावर अन्यायच आहे. पुरुषही कर्म करू शकत नाही. अर्धवट जर असेल तो पूर्ण कामाचा नाही. पुरुष तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो गृहस्थ असतो, तेव्हाच तो कर्म करू शकतो. तर हे जे मी तुम्हाला आता बोलतोय की रामाचं हे जे चरित्र आहे हे आपल्या समोर वाल्मिकीने जे मांडलेलं आहे, ते मांडण्यापाठीमागे वाल्मिकीचा दृष्टिकोन काय आहे, तर आपल्यामध्ये हे धर्म आणि नीती हे दोन्ही एकत्र आले पाहिजे. धर्म नारायण साक्षात, नीती लक्ष्मी ती शुश्रुम असं म्हटलंय की धर्म नारायण आहे आणि नीती ही लक्ष्मी आहे. हे लक्षात ठेवा. नारायण आणि लक्ष्मी नारायण एकमेकाला सोडून कधी राहत नाहीत, तसं धर्म आणि नीती एकमेकाला कधी सोडून राहत नाहीत. आणि ते एकमेकाला जर सोडून राहिले, धर्माशिवाय नीती आली
तर ती विनाशच करते, आणि नीतीशिवाय धर्म आला तरी तो विनाशच करतो. तो धर्म धर्म राहत नाही, नीती राहत नाही, असं आहे. म्हणून एकत्र शिक्षण हे रामचरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. रामो विग्रहवान धर्म साधु सत्य पराक्रम. राम हा साक्षात विग्रह मूर्त धर्म. धर्म 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 म्हणजे काय असेल तर त्या सगळ्याचं मूर्त स्वरूप राम आहे. आणि म्हणून रामांनी लक्ष्मण असं म्हणत असताना, दशरथ असं म्हणत असताना त्या सगळ्याचा विचार न करता रामांनी स्वतः राज्य सोडलं. आणि हे सोडण्याचं अजून एक कारण आहे, जे मला जे वाटतं ते सांगतोय. ते राज्य कोणाला मिळणार आहे यावर पण अवलंबून आहे. वस्तुतः रामावर अन्याय एक प्रकारे झाला, हा अन्याय एक प्रकारे, पण रामाने तो सहन केला. आता आपल्याला काय आहे की आज आपण सगळे फक्त आपल्या अधिकाराची चर्चा करतो. राईट्स, आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे, संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, अशी भाषा आमची चालू असते. पण आम्ही कर्तव्याचा कुठे विचार करतो? आणि राम नेमके उलटे आहेत की राम हे कधीच अधिकाराची चर्चा करत नाही, ते कर्तव्याची चर्चा करतात. ते कायम कर्तव्य म्हणतात. त्यांनी जे काही केलं, जे काही जीवनामध्ये केलं ते केवळ आणि केवळ कर्तव्यापोटी केलं. जे काही करावं लागलं त्यांना, अनेकांचा त्याग करावा लागला त्यांना. अगदी बहिष्ठ म्हणजे सीतेचा तर त्याग केलाच केला, सोडून द्या. बहिष्ठर प्राण असलेल्या लक्ष्मणाचाही त्याग प्रभू रामचंद्रांना शेवटी करावा लागला. आणि याचं एकमेव कारण कर्तव्य, दुसरं काहीच नाही. कर्तव्य हा रामचंद्रांच्या जीवनाचा आदर्श आहे. आपल्याला राम मंदिर ते राष्ट्र मंदिर उभारायचंय, हे लक्षात ठेवा. राम मंदिराचा आजचा जो क्षण आहे, हे येणाऱ्या 1000 वर्षात आपल्याला एक उत्तम आदर्श समाज निर्माण करायचा आहे, राष्ट्र एक उत्तम निर्माण करायचंय. तर ते निर्माण करण्यासाठी रामचरित्र आपल्याला आवश्यक आहे. औरंगजेबाच्याही काळात रामदास स्वामींनी सगळीकडे मारुती आणि रामाची स्थापना केली. याचं कारण हेच आहे की इतकं आदर्श जीवन दुसरं कोणातही पाहायला भेटत नाही. अनेक राजे होऊन गेले, कोणी दाता झाला, कोणी काही झालं, कोणी अत्यंत पराक्रमी झाला. पण या सगळ्या गुणांचा एकत्र समुच्चय, अत्यंत विद्वान असणं वेगळं, अत्यंत पराक्रमी असणं वेगळं, अत्यंत दाता असणं वेगळं, वेळ पहिली तर त्याग करणं असं वेगळं. पण या सगळ्या गुणांचा एकत्र समुच्चय जर कोणाचा असेल तर तो रामचंद्रांच्या मध्ये. म्हणून सगळ्या आदर्शवत हे रामांचं चरित्र आहे. आजचा जो दिवस आपण घेतलाय, आता आपली जी सुप्त झालेली चेतना आहे, आपली सुप्त झालेली जी प्रज्ञा आहे, आजपर्यंत आपली जी प्रज्ञा अत्यंत पद्धतशीर गेल्या 100-150 वर्षापासून मारल्या गेलेली प्रज्ञा म्हणजे आपली बुद्धी. कारण असे लोक पराभूत जरी झाले तरी जोपर्यंत समोरच्याचं प्रज्ञा म्हणजे त्याचं संस्कृती नष्ट केल्या जात नाही, त्याचे मानबिंदू नष्ट केले जात नाही, तोपर्यंत तो समाज पूर्ण पराभूत होऊ शकत नाही. हे चांगल्या प्रकारे या लोकांनी जाणल्यामुळं मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीनुसार आपल्यामध्ये हळूहळू हळूहळू आपल्या संस्कृतीबद्दल एक प्रकारचा संशय पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर द्वेष, आणि त्याच्यानंतर तिरस्कार, अशा निर्मिती करत 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 आतापर्यंत आलेले. कधीतरी तुम्ही शाळेत शिकलेला, कधीतरी शिकलंय का की गुरुत्व नावाचा गुण भारतीय न्यायशास्त्रानं सांगितलं? हे कधीतरी ऐकलंय? सूर्यावर जे काळे डाग आहेत, तुम्ही जर सूर्याचे फोटो घेतले, आजच्या विज्ञानानुसार तुम्ही फोटो घ्या, सूर्यावर काळे डाग आहेत, त्या काळ्या डागाचं उत्तर आजच्या विज्ञानाला माहित नाही, पण ते उत्तर आपल्या सूर्य सिद्धांतात आहे. पण हे कधीतरी सांगितलं गेलं का की आपल्याकडे असा काही विचार होता? भले आज विज्ञान खूप पुढे गेलं असेल, एक वेळ आपण मान्य करू, आहे, मान्य आहे, त्याचा काही प्रश्न नाही. पण या विज्ञानाची स्थिती आपल्याकडे होती, आपले जुने लोक विचार करत होते. कधीतरी आपल्याला शाळेतून शिकवलं गेलं का? शाळेत कधीतरी भास्कराचार्यांचं नाव ऐकू आलं का? या 10 वर्षातलं बोलू नका, आधीच बोलवलं मी. आता सध्या थोडस अभ्यासक्रमामध्ये थोडं थोडं द्यायला लागले. पण शून्य आर्यभट्टाचं नाव कधीतरी आलं का? उज्जैन जी आहे या भारताचीच फक्त मध्यस्थिती आहे असं नाही आहे, संपूर्ण जगाची मध्यस्थिती उज्जैन आहे. आणि हे पंडित सूर्यनारायण व्यासाने सिद्ध केलं केव्हा? 1939ला. पण त्यावेळेस इंग्रजांचं राज्य असल्यामुळं त्या सिद्धांताकडे कोणी लक्ष दिलं नाही. आणि ग्रीनिच आपण आज म्हणतो, आज संपूर्ण जगाची मध्य जी हे आहे ती ग्रीनिच म्हणतो, आहे की नाही? पण हे कधीतरी आपल्याकडे शिकवलं गेलं का? नाही. आपल्याकडे कधीतरी जसं ताजमहालचा एखादा धडा आपल्या इथं टाकला, तसं मीनाक्षी मंदिराचा टाकला का? मीनाक्षी मंदिराचं शिल्प दाखवलं गेलं का? स्थापत्य कला जे आपल्याकडे होतं, त्याच्यानंतर अशा खूप कला होत्या, काय म्हणतात त्याला, वास्तुकला आपल्याकडे होत्या, स्थापत्य कला होत्या आपल्याकडे, चित्रकला, अप्रतिम चित्रकला कशा काढाव्या. नाट्यशास्त्र हे भरताने निर्माण केले, हे किती जणांना माहिती आहे? कुणाला माहित नाही. नाट्यशास्त्र भरताना निर्माण काही माहित नाही.
का नाही माहित? याचं कारण हे तुमच्यासमोर येऊन दिलं नाही. नाटकं कसे करावेत, तर नाटक लिहित असताना किंवा नाटकाचं सादरीकरण करत असताना नाटकात जो रस असतो त्या रसाला परिपोष करणारे पाठीमागचे पडदे पाहिजेत. कोणत्या कलर म्हणजे शृंगार रस करायचा आहे तर पाठीमागचा पडदा कोणत्या कलरचा पाहिजे हे सुद्धा भरताना लिहून ठेवले. तुम्हाला एकाच वेळेस करुण आणि हास्य हे दोन्ही करायचे तर त्यावेळेस कोणते पडदे पाहिजेत, हे कसे करावेत हे सगळं भरताना लिहून ठेवले. नाट्यशास्त्र नावाचा 49 अध्यायाचा एवढा मोठा ग्रंथ आहे. आता लोक आक्षेप घेतात की तुम्ही आता नंतर सांगता आधी कोणी आले की, पण याचं एक कारण आहे की आजपर्यंत आमचा गळा दाबला ना तुम्ही, आम्ही नंतर का बोलतो याचं कारण असं आहे की आम्हाला बोलण्यासाठी तुम्ही दिलंच नाही. आज जसं एक सोशल मीडिया आल्यामुळं काहीतरी आपलं आपलं मत मांडता येतं. मला लहानपणी आठवतं मी एकदा शंकराचार्यांच्यावर लेख लिहिला होता आणि तो शंकराचार्यांनी लिहिलेला लेख मी पेपरमध्ये नेऊन दिला. केवळ शंकराचार्य होता म्हणून तो आला नाही. शंकराचार्यांच्या चरित्रावर लिहिलेला लेख होता, तो आला नाही, तो पेपरमध्ये वाल्यांनी दिला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले शंकराचार्य असं आम्ही देणार नाही. गोदातीर समाचार नांदेड, दैनिक गोदातीर समाचार रसाळांचं ते होतं. मी त्या रसाळांबाईला जाऊन भेटलो आणि त्यांच्या संस्कार शाळेमध्ये मी शिकवत होतो. मी तुम्हाला तेही सांगतो, एवढं असून सुद्धा त्यांनी माझं ते म्हणले नाही हे कोणी ऐकत नाही ना, आमची छबी खराब होते, आम्ही सेक्युलर होत ना, ती छबी खराब होते, त्यामुळे त्यांनी दिलं नाही. एवढी आपली दबाई झालेली आहे. ती दबाई दूर करण्याचा आत्ता हा क्षण आहे. आजचा हा क्षण कोणत्या दृष्टीने महत्वाचा मी तुम्हाला सांगतोय की आपल्या ठिकाणी जे प्रज्ञाहतता आहे, आपलं जे तेज आहे, आपलं जे ओज आहे, आपलं जे ज्ञान आहे, आपलं जे बल आहे, आपलं जे वीर्य आहे, हे सगळं ओज तेज बल वीर्य पुन्हा प्रगट करण्याचा हा आजचा क्षण आहे. राम मंदिरापासून त्याची सुरुवात झालेली आणि आपल्याला राष्ट्रमंदिर उभारायचं. ते राष्ट्रमंदिर कसं उभारायचंय तर त्याचं उत्तर असं आहे की आपल्या छांदोग्योपनिषदात एक राजा म्हणतो की नमेस्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपहा नाना हिताग्निर्ना विद्वान न स्वैरी स्वैरिणी कुतः. तो राजा असं म्हणतो की माझ्या राज्यात एकही चोर नाही. आपल्याला असं राष्ट्रमंदिर उभारायचे, रोज नवीन चोर निर्माण होणे झालेले नको आहेत. आजचा कायदा असा आहे की तुम्ही चोरी करावी अशी स्थिती आहे. तुम्ही सीएकडे कशासाठी जाता, तो चोरी करण्यासाठीच जाता, हे लक्षात ठेवा. सीए जे दाखवतो तुम्हाला तो हेच सांगतो ना टॅक्स चोरी करा म्हणून, तो काय सांगतो तुम्हाला, त्याची बुद्धिमत्ता तो कशासाठी वापरतोय, तुमची चोरी हे करण्यासाठी. असा काय कामाचा नमेस्तेनो जनपदे. तो राजा काय म्हणतो की माझ्या राज्यात एकही चोर नाहीये, न कदर्यो न मद्यपहा, माझ्या राज्यात एकही कृपण नाहीये, सगळे देणारे दाता आहे. आपल्याला इथं 4-4 वेळा मागावं लागतं एखादी गोष्ट करायची असेल. मंदिर उभारायचं म्हणलं ते काय असतं, ते जे उभारतं त्यांनाच माहिती, किंवा एखादं कार्य उभारायचं असेल त्याच्यावर तर न कदरिया, तो म्हणतो माझ्या राज्यात सगळे लोक दाते, न मद्यपहा, माझ्या राज्यात कोणी दारू पित नाही म्हणाला. तेव्हा पुन्हा दारूबंदी करा, पुन्हा ते चोरून विका वगैरे हे प्रकारच येत नाहीत. न कदरियो न मद्यपहा नाना हिताग्नी, माझ्या राज्यात कोणी असं नाही की ज्याच्या घरामध्ये अग्निहोत्र होत नाही. न अविद्वान, हे फार महत्वाचं विधान आहे की माझ्या राज्यात असं कोणी नाही की जो मूर्ख आहे. 100% साक्षरता तो सांगतो. आजच्या परिभाषेत बोलायचं तर झालं तो 100% साक्षरता म्हणतो. माझ्या राज्यामध्ये 100% साक्षर आहे, एकही मूर्ख माणूस तुम्हाला सापडणार नाही. न स्वैरी स्वैरिणी कुतः, स्वतः स्वैराचार करणारा पुरुषच नसेल तर स्वैराचार करणारी स्त्री कुठं असेल. हे आदर्श आहे आपला. जे राष्ट्रमंदिर उभारायचंय आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचंय, या राम मंदिरापासून, आजच्या या राम मंदिराच्या खेळापासून आपल्याला जे जायचंय. आज तर तुम्ही जर मोदींचं भाषण ऐकलं, त्या भाषणाचा हा सार आहे, हे लक्षात ठेवा. मी फक्त प्रवासामध्ये मला जेवढं जमेल तेवढं मी ऐकलं, त्यातून त्यांना जे काय सांगायचं ते हे सांगायचं की आपल्याला हे राष्ट्रमंदिर इथपर्यंत जायचंय. आमच्या नैतिकता ज्या घसरल्या, नैतिकतेचा स्तर घसरलाय, आम्ही एवढं सुद्धा सहन करायला तयार नाही. त्यामुळे आमची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली. राम जो आहे, राम आदर्श काय आहे की राम हा बघतो की माझ्या जागी माझ्या भावाला राज्य मिळतंय, माझ्या इतक्या सच्चिल भरताला राज्य मिळतंय, म्हणून रामानं त्या राज्यावरचा अधिकार सोडला. रामानं राज्याचा अधिकार सोडण्यापाठी ही पण त्याची भूमिका आहे. एक, माझ्या या गोष्टीने दोन माणसं म्हणजे वडील वचनातून मुक्त होतील, आणि दुसरं म्हणजे भरताला राज्य मिळेल, आणि माझ्यानंतर हे राज्य व्यवस्थित चालेल. कारण भरत माझ्या इतकाच सज्जन आहे, रामाला माहिती. भरत रघुवंशातला कोणी असो तो तितकाच सज्जन होता, त्यात काही संशय नाही. त्याने जे राज्य केलं प्रत्येकाने रघुवंशातला, त्या माणसाने जे राज्य केलेलं आहे
त्याच्या राज्याचं वर्णन करत असताना कालिदासाने जे वर्णन केलंय ते जर केलं तर आजही आपल्याला आपण गेल्या 70-80 वर्षापासून त्या गोष्टीशी एक प्रकारे मुकलोत असं म्हणायची काही हरकत नाही. ते असं म्हणतं, प्रजानाम विनयधानात. राजानं काय केलं पाहिजे? 2 गोष्टी केल्या पाहिजे. सर्वात पहिल्यांदा प्रजेला शिक्षण दिलं पाहिजे. राजनीती, भारतीय राजनीती काय सांगते? प्रजानाम विनयधानात. आणि दुसरं रक्षणात, त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि तिसरं भरण केलं पाहिजे. म्हणजे प्रजेचं पोट चाललं पाहिजे. म्हणजे याचं जे रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आजच्या भाषेत जर बोललं तर रोजगार निर्मिती झाली पाहिजे. प्रजेचं शिक्षण म्हणजे प्रजेला शिक्षण देण्याची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती कोचिंग क्लासेसची नाहीये. कळलं का? प्रजेला शिक्षण देण्याची संपूर्ण व्यवस्था ही सरकारची जिम्मेदारी. एखादा जर अडाणी राहत असेल तर ती सरकारची जिम्मेदारी. म्हणून असं म्हणतात की दिलीपाचं वर्णन केले रामचंद्रांचा पूर्वज दिलीप, त्याच्याबद्दल म्हणतो की तो प्रजेचा पिता होता. तो पिता कसा होता तर हे सांगितलं. कारण प्रजानाम विनयाधानात रक्षणात भरणात अपि सपिता पितरस्तासां केवळ जन्म हेतवा. की प्रजेला त्यानं सगळ्या प्रजेला सुशिक्षित केलं होतं. शिक्षणाची सगळी व्यवस्था होती. शिक्षणाची व्यवस्था, साक्षरता या शब्दाचा अर्थ केवळ काय म्हणतात त्याला, लिहिता आणि वाचता येणं म्हणजे साक्षर होणं नव्हे. ते अत्यंत फडतूस व्याख्या आहे आणि अत्यंत नीच व्याख्या आहे, हे लक्षात ठेवा. खरी व्याख्या जर कोणती असेल तर ती ही आहे, साक्षरता या शब्दाचा अर्थ असा की तुम्ही जो काही कर्तव्य म्हणून घेतलंय, जे काही तुमच्यासमोर काम आहे त्या कामाचं 100% तुम्ही परफेक्ट असतं म्हणजे साक्षर असतं. हे लक्षात ठेवा. मी जर कम्प्युटरचं काम घेऊन बसतो, मला कम्प्युटर येतच नाही, मी अर्धवट काम करतोय, तर मी साक्षर नाही. हे लक्षात ठेवा. मी बाकी किती विद्वान असेल पण मी त्यात साक्षर नाही. जो ज्यानं जे काम केलं ते त्याला मिळणं, त्याचं ते पूर्ण, त्याला त्याचे पूर्ण निपुणता मिळवणं आणि हे मिळवून देण्यासाठी तशी गुरुकुलं निर्माण करणं, ती व्यवस्था निर्माण करणं, हे काम राज्याचं आहे पूर्वी. आणि हे राजाचं जरी काम असलं तर फार महत्वाचं होतं की गुरुकुलाला अनुदान दिलं जात नसे. त्यामुळं गुरुकुलाला अनुदान देत नसल्यामुळं गुरुकुलावरही संख्येचं बर्डन नव्हतं. त्यामुळे 5 पोराच्या ठिकाणी 15 पोरं दाखवायची गरज नव्हती. शाळेला जे करावं लागतं की 5 पोरं, 15 पोरं, 35 पोरं. आता 35 पोरच असले म्हणजे वर्ग होतो का? 10 पोरं असले वर्ग होत नाही का? क्रायटेरिया देऊन टाकलं 35 पोरं पाहिजे. आता त्या जर तुम्ही दिला तर त्या संस्था चालकाला करणंच भाग आहे. त्याला तर ते काही जावं येतं तर तो करतोच. म्हणजे काय झालं की व्यवस्था, एकंदरीत आजची व्यवस्था जी आहे, मी तुम्हाला नेहमी म्हणतो ती ही आहे की तुम्ही भ्रष्टाचार जास्तीत जास्त करा, फक्त ते कायद्यात येऊ देऊ नका. कायद्यानंच काही भ्रष्टाचार करा, ही व्यवस्था आहे. पण रामाच्या काळात रामराज्य ज्याला म्हणतो आपण, रामराज्य हा शब्द इतका चांगला शब्द पुन्हा कशाला आला नाही. उत्तम राज्य असणाऱ्याला रामराज्य हा शब्द आहे. पाण्याची व्यवस्था, आज आपल्याला खरंच चांगलं पाणी मिळतं का? आज आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या समस्येचं सर्वात मोठं कारण हे की ते पाणी चांगलं नाही. आपल्याला शुद्ध पाणी मिळत नाही. आपल्याला तरुण आजारी, म्हातारे आजारी, बाल आजारी, सगळे आजारी याचं एकमेव कारण आहे की शुद्ध पाणी नाही. आणि पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आजही नीट नाही. रामाच्या काळात, दिलीपाच्या काळात, दुर्योधनाच्या काळात त्यांनी अशा काही व्यवस्था केल्या होत्या की पाऊस पडो अथवा न पडो राज्य चाललं पाहिजे. शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही. त्यांच्या राज्याचं वर्णन अदैव मातृका असं केले. अदैव मातृका या शब्दाचा अर्थ पावसाच्या पाण्यावर अवलंबून नसणारं राज्य. रामाने केलेली व्यवस्था ही रामाने तर केली, काही विशेष कौतुक नाही. दुर्योधनाने केलेली व्यवस्था आहे. दुर्योधन तुमच्या दृष्टीने खलनायक आहे, तो दुर्योधन ही व्यवस्था करतोय. कोणती? अदैव मातृका. त्याच्यात दुर्योधनाच्या राज्याचं वर्णन करताना भारवी असं म्हणतो की त्याच्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आपण पिकवलं, काही कष्ट घेतल्याचं वाटतच नाही. अगदी सहजपणे त्यांचं राज्य येतं आणि आपोआप त्यांच्याकडे सगळं धान्य येतं. का म्हणाले? पाणी भरपूर आहे, सगळी पाण्याची व्यवस्था आहे. वर पाऊस पडला काय नाही पडला काय, पाण्याची व्यवस्था आहे त्याच्याकडे. ही व्यवस्था त्यांनी केली होती. म्हणजे त्यांचं वॉटर मॅनेजमेंट काय असेल विचार करा. ते फक्त शेतीपुरतंच नाही, पिण्याला पण चांगलं होतं, वातावरण चांगलं होतं. आज आपल्यासमोर या सगळ्या समस्या आहेत. राम मंदिराच्या निमित्तानं या सगळ्या समस्येला जर उत्तर कुठं असेल, तुम्हाला 100% सांगतो, या सगळ्या समस्येला उत्तर एकमेव भारतीय संस्कृतीमध्ये, दुसरी कुठेही नाही. या सगळ्या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा वापस
जसं गांधीजी म्हणाले खेड्याकडे झाला, तसं पुन्हा वापस तुम्हाला वेदांकडे वळावं लागणार, पुन्हा वापस शास्त्राकडे वळावं लागणार. दत्तोपंत ठेंगणींचं तिसरा पर्याय नावाचं एक पुस्तक आहे, अर्थव्यवस्था. आज जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेत काय स्थिती आहे की श्रीमंत श्रीमंत होतोय, गरीब गरीबच होतोय. नाहीतर तुम्ही कर्ज बाजारात राहता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे तुम्हाला बँका देतात. यानं काय होतं की तुम्ही त्या कर्जामध्ये जाता. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा कर्जबाजारी कसा होईल याचा विचार ती बँक करते, आहे की नाही. या सगळ्या समस्येमध्ये मग माणसानंतर समाज, समाजानंतर देश, नंतर राज्य, हे सगळे आज महाराष्ट्रही कर्जबाजारी आहे, तसा देशही कर्जबाजारी आहे. आधी कर्ज, देशावर कर्ज आहेच आहे, जरी आपली काही ग्रोथ झाली असली, आपण जरी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये फार पुढे गेलेलो असतो, तर कर्ज नाही असं नाहीये. हे जे चक्र आहे हे जर तुम्हाला संपवायचं असेल, त्याला एकमेव पर्याय आहे कौटिल्याचा अर्थशास्त्र, दुसरं कुठलाच पर्याय नाही. म्हणून दत्तोपंत ठेंगणींनी तिसरा पर्याय आहे नावाचं ग्रंथ पुस्तक लिहिले, ते अभ्यासून खरोखर वाचा. मी ज्यावेळेस वाचलं होतं त्यावेळेस मला पहिल्यांदा काही कळलं नाही, एका दमामध्ये मी ते पूर्ण वाचून काढलं, मला काही कळलं नाही. का कळलं नाही म्हणून पुन्हा दोनदा वाचलं, मग मला कळायला सुरुवात झाली. आणि मग ते अजूनही मी मधून 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 वाचतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की अर्थव्यवस्था काय, म्हणजे किती विचार केला. आपल्याला असं वाटतं की त्या लोकांच्या समोर काय, त्यांनी व्यवस्था काय केली असेल, पण त्या सगळ्यांनी या बारकाईने विचार केला. येणाऱ्या प्रत्येक समस्येचं निराकरण आपल्या शास्त्रात आहे. रामराज्य, रामाची स्थापना, रामाचं जे सगळं आहे त्याच्यात फक्त राम येऊन उपयोग नाही, रामाबरोबर रामाचं वागणं आलं पाहिजे. रामात ज्या पद्धतीनं राज्य करतो ती पद्धत आपल्याकडे आली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने रामराज्य आणि सुशासन होईल. आणि मला वाटतं 2024चा हा, आजचा 22 जानेवारी 2024चा हा सकाळी 12:30चा जो मुहूर्त काढला गेला, तो ज्योतिषशास्त्रानुसार तर अप्रतिम मुहूर्त आहे. कोणी किती मुहूर्त आक्षेप घेतला, ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना मुहूर्तशास्त्रातलं काही कळत नव्हतं, म्हणजे किती मोठे असू दे पण त्यांना मुहूर्तातलं काही कळत नाही. विद्वान आहेत ते, पण मुहूर्तातलं काही कळत नाही. 84 सेकंदाचा जो मुहूर्त आहे, त्या मुहूर्ताची जी कुंडली आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर ती कुंडली अशी आहे की इथून पुढं या सत्कर्माला प्रवृत्ती मिळणार आहे. रामाची स्थापना झाली म्हणजे रामाचं आगमन झालं, आता राम आला तर मंगल होणार आहे आणि मंगलमय वातावरण होणार आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आता मंगल विचार सुरू होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या, म्हणून मी रामराज्याचं ज्यावेळेस हे झालं होतं, निकाल लागला होता, त्यावेळेस मी एक श्लोक लिहिलं होतं की नष्ट काय ध्वस्ता नास्तिक दुर्मता, असा काहीतरी एक श्लोक लिहिला होता की आज या राम मंदिरानं काय सिद्ध झालं तर नास्तिकांचे सगळे मत ध्वस्त झाली. नास्तिकांचा मोठा प्रॉब्लेम काय आहे, या देशाचं जर सर्वात नुकसान जर कोणी केलं असेल तर या तथाकथित समाजवाद्यांनी केलं. एक नास्तिक मत म्हणून, दर्शन म्हणून एक वेळ विचार घेतला तर काही अडचण नाही, पण ते दुटप्पी सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. ते ज्यावेळेस तुमच्या ग्रंथावर आक्षेप घेतात त्यावेळेस त्यांना, म्हणजे महाभारताच्या बाबतीत एक उदाहरण देतो आणि माझं व्याख्यान संपवतो की महाभारतावर ज्यावेळेस ते आक्षेप घेतात काय की पांडवांच्यावर आक्षेप घेताना ते त्यांचं स्वतःचं क्रायटेरिया लावतात, आणि कर्णावर आक्षेप घेतला की कर्णाचं मात्र तर कवच कुंडल खरं असतं. जर मनुष्य जन्माला येणारा जर सगळं जर बिन वस्त्राचाच येत असेल तर मग कर्ण तसाच जन्माला मान्य करा ना. कर्णा कवच कुंडल सगळं जन्माला, हे कशाला मान्य करता तुम्ही? पण ते आक्षेप घेताना त्याचं कवच कुंडल जन्माला आलेलं असतं, म्हणजे त्यांना ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ते सगळं मान्य करतात, नको त्यावेळेस ते नको मान्य करतात. या त्यांच्या दुटप्पी धोरणांनी आज आपल्या देशात काय झालेलं आहे की आपले ज्या श्रद्धा आहे, आपले जे मानबिंदू आहेत, गेल्या 20-25 वर्षात जर मराठीत सुद्धा जे साहित्य निर्माण झालं, साधारणपणे 70-72 नंतर तुझे तथाकथित विद्वान आहेत, मग त्यात इरावतीबाई कर्वे आल्या, त्याच्यानंतर दुर्गाबाई भागवत आल्या, शंदा पेडसे आले, आनंद साधले आले, मी तुम्हाला नाव सांगतोय, मृत्युंजयकार सावंत, शिवाजी सावंत आले, राधेय तो देसाई आला, रणजित देसाई, राधे वेला. या सगळ्यांनी जर काय केलं तर एक गोष्ट केली. आता काय त्यांचा आतापर्यंत क्रायटेरिया काय होता, परंपरा ज्याला चांगलं म्हणते त्याला वाईट ठरवायचं, हे एकमेव त्यांच्या समोर धोरण होतं. आणि परंपरा ज्याला खलनायक म्हणते त्याला नायक ठरवण्याचा प्रयत्न करायचा. पण पिक्चर मध्ये सुद्धा तेच झालं. वास्तव पिक्चर आला बघा, मी तुम्हाला पिक्चरची उदाहरणं देतो, काय झालंय तुम्हाला सांगतो, त्यासाठी सांगतो की त्या पिक्चर मध्ये काय, तिथून ती सुरुवात झाली. खलनायक म्हणजे जो वस्तुतः ज्याच्या ठिकाणी ते असू नये,
खलनायक आहे त्याला न्याय करण्यात आलं आणि मग तिथून तशी पिक्चर सगळी सुरू झाली. म्हणजे यांच्या समोर काय की ज्याला तुम्ही चांगलं म्हणता, म्हणून पूर्वी एखादी चूक झाली तर ती किंवा नोकरीला काही घेणं देणं जर चाललं असं तर ते उघडं बोलल्या जात नसेल. आता उघडं बोलतात लोक आणि ते बोलण्यात आपल्याला कोणाचं काही वाटत नाही. आपण चूक बोलतोय, आपण काहीतरी भ्रष्टाचाराचं बोलतोय, आपण काहीतरी असत्य बोलतोय हे कोणालाही वाटत नाही. काही म्हणजे घेणाऱ्याला वाटत नाही, देण्याला वाटत नाही, चर्चा करण्याला वाटत नाही. म्हणजे असत्याबद्दलची चीड यायला पाहिजे, ती चीडच आपली मारल्या गेली. या सगळ्या चरित्रातून, या सगळ्या कादंबरीतून, ललित वाङ्मयातून, नाटकातून, सिनेमातून जर आपल्या समोर काय मांडलं गेलं असेल तर ते हेच मांडलं गेलेलं आहे की असत्याची चीड नसतेच, जे उलट जे असत्य असतं तेच चांगलं असतं. उगी एखादा 5 मिनिटाचा डायलॉग कुठेतरी ठेवला शेवटी आणि शेवट चांगला दाखवला म्हणजे होत असतं का? संपूर्ण पिक्चर तुम्ही ते असत्याचं बरबटलेलं सगळं हे करणार आणि शेवट कुठेतरी सुखांत करायचा म्हणून करायचा प्रयत्न करणार आणि काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला. यानं होत नाही. हे आज ह्या लोकांच्या समोरचे क्रायटेरिया होता. हे सगळे पंडित, हे सगळे त्याचं साहित्यिक यांनी तथाकथित आदर्शवादाला धरून आपले देश मातीत घातला, आपले विचार मातीत घातले आणि आपल्या 2-4 पिढ्या बर्बाद केल्या. हे तुम्हाला सांगतो. आज मुलांना धंद लावायचं, मुलांनाच कशाला, मोठ्या माणसांना सुद्धा घरी कितीही शुचिरभूतपणे सोहळ्यात स्नान संध्या करणारा माणूस असू द्या, तो चौकट ओलांडली की तो गंध पुसतो लगेच. तो असं दाखवतो नाही आपण आपलं तसं काही नसतं, आपण कसे सेक्युलर आहोत हे दाखवण्याची चढावट दाखवत होतो आणि ह्याच्यात त्याला मोठेपण वाटतं. याचं कारण ह्या लोकांनी सेट केलेला सगळं हे नॅरेटिव्ह ज्याला सेट करणं म्हणतात, तो नॅरेटिव्ह ज्यांनी सेट केलेला त्या सगळ्याचा नाश होण्याची आजची वेळ, हे लक्षात ठेवा. मला जो आनंद झाला, मी एवढं उत्साहानं जे बोलवलं, मी आज सकाळी एवढंच उत्साहानं कॉलेजमध्ये बोललो. कॉलेजमध्ये माझं आज भाषण होतं NSB कॉलेजमध्ये, तेवढं उत्साहानं बोललो. त्याचं कारण आहे की रामराज्याच्या ना रामाचे मंदिर स्थापना झालं काय झालं असं जर कोणी विचारलं तर हिंदू अस्मिता जी सुप्त झाली होती ती जागृत झाली. आता आपलं काम असं आहे की ती जागृत झालेली ती तेवत ठेवणं, ती तेवत असलेली ती जास्तीत जास्त प्रज्वलित करणं आणि प्रज्वलित असलेली जी आहे त्या प्रज्वलितेनं नास्तिकांचं शोषण करणं किंवा नास्तिकांचं भस्म करणं हे आपलं काम आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं तर हे करणं म्हणजेच राष्ट्र मंदिर उभारणं. एवढं त्या निमित्तानं सांगतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामचंद्र भगवान की जय.